शुक्रवार चांगल्या दिवशी आलो. आज नेमकी उद्या जेवढ्या गावातली चांगाई देवी आहे ना त्याची आज जत्रा आहे. बघा फ्रेश थोडंफार कमी करून द्याल, जास्त नाही करणार. माझा हात त्याच्या अर्धाच बसतो. गोड्या पाण्यातले मासे जास्त करून तुम्हाला, मला वाटलं पहिला राजा मासा आहे की काय, पण इथे तुम्हाला मिळतील बोंबील ह्या मावशींकडे. जे सबस्क्रायबर करणंच ऐकलं. मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता एका मार्केटला चाललो आहे जे जास्त एक्सप्लोअर नाही झालेलं आहे. अननोन असं मार्केट आहे ते, म्हणजे तिथल्या आजूबाजूच्या लोकांना ते माहीत असेल पण जास्त एक्सप्लोअर नाही झालेलं मार्केट आहे ते. फिश मार्केटच आहे. शुक्रवार आहे, मी चाललो आहे फिश मार्केटलाच, पण जास्त माहीत नसलेलं हे मार्केट आहे. आता तुम्हाला कळालंच असेल की कुठलं मार्केट आहे, कारण आपल्या टायटल आणि थंबनेलमध्ये ते येतच की आपण कुठे चाललो ते, आपण काय लपवत नाही. तर मी चाललो आहे माजिवडा फिश मार्केटला. आणि हे फिश मार्केट माजिवड्याचं म्हणजेच माजिवडा गावातलं फिश मार्केट आहे हे. कारण माजिवड्याला फ्लॉवर व्हॅलीचं पण एक मार्केट आहे, पण हे माजिवडा गावातलं मार्केट आहे. आणि आपल्याच एका सबस्क्रायबरने आपल्याला हे सजेस्ट केलं होतं, तर तिकडेच मी निघालो आता. आणि तिकडे आपल्याला जाऊन बघायचं की कुठले मासे आहेत, काय आहेत आणि काय रेट आहे. आणि मी असं ऐकलं आहे, जे सबस्क्रायबर करणंच ऐकलं आहे, चांगले मासे मिळतात, फ्रेश मासे मिळतात. जास्त मोठं नाही पण ठीकठाक मार्केट आहे. तर जसं पण असेल ते आता आपण एक्सप्लोर करणारच आहोत. मी आता बघणारच आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करत जा मित्रांनो. कारण असे अनएक्सप्लोर मार्केट पण मी शोधून तुमच्यासाठी आणत असतो. तुम्हाला नाही शोधायचं आहे मार्केट, पण मी शोधणार आहे. आता मला जायचं आहे माजिवड्याला. तिकडे गेल्यानंतर ना एक चर्च लागतो माजिवडा गावात, त्याच्यासमोर एक मार्केट आहे कुठेतरी, तर ते मला बघायचं आहे. पण तुम्हाला जास्त टेन्शन नाही आहे, तुम्हाला फक्त 0 मिनटं थांबायचं आहे, कारण लगेच 0 मिनटात आपण भेटतो आहे माजिवडा गावच्या फिश मार्केटच्या इथे. तर हे बघा, हे आहे मित्रांनो माजिवड्याचं फिश मार्केट, म्हणजे माजिवडा गावातलं फिश मार्केट आहे हे. आणि बघा ठाणे महानगरपालिकेने हे बांधून दिलेलं फिश मार्केट. आणि हो इकडे सुरुवातीलाच्या मावशी आहेत, त्यांच्याकडे बरेच मासे आहेत बघा, सगळ्या प्रकारचे मासे आहेत इकडे. सुरमई कशी दिली मावशी? 500 रुपये ही एक सुरमई अख्खी. किती असेल, अर्धा किलो? ओके बघा, ही सुरमई आहे 500 रुपये. आणि मावशीकडे तिसऱ्या पण आहेत. तिसऱ्या कसे तर वाटा बघा, 100 रुपयाचा वाटा आहे तिसऱ्यांचा. आणि इकडे मांदेलीचा वाटा आहे 50 रुपयाचा. बघा इकडे बोंबील पण आहे. कसं आहे बोंबीलचा वाटा? बघा हे बोंबील किती? हे बघा हे 200 रुपयाला 6 बोंबील आहे. सध्या बोंबील महाग आहेत, कारण बोंबील आता नाही आहेत, खूप कमी आहेत. मार्केटमध्येच बोंबील दिसत नाही जास्त, पण इथे तुम्हाला मिळतील बोंबील ह्या मावशींकडे. हे माजिवड्याचं गावातलं ना, माजिवडा गावातलं फिश मग. अरे बघा इथे मोदकं पण आहे. मोदकं कशी वाटा का? बघा 50 रुपये वाटा आहे. आणि कोळंबीचा बघा, कोळंबीचा वाटा 200 रुपयाचा. ही खाडीतली कोळंबी आहे, पाळलेली म्हणजे समुद्रातली नाही. मावशीकडे बघा इकडे बरेच मासे आहेत. आता हा छोटावाला रावस आहे. कसा तो रावस वाटा? हा बघा 100 रुपयाला वाटा आहे. हे बघा हे 4 रावस येतील छोटेवाले. आणि हे 200ला 5 आहेत का? हे बघा थोडे मोठी साईज आहे, 200ला 5 आहे. आणि हा राणी मासा कसा? हे बघा 100 रुपयाला 3 राणी मासे. बांगडे पण आहेत 100 रुपयाला 3. हे 200 रुपयाला 3 आहेत का? बघा 200 रुपयाला 3 आहे. आणि पापलेट बघा मस्तपैकी. कशी पापलेट? हे बघा 500 रुपयाला ही 2 पापलेट आहेत. आणि रविवारची जास्त गर्दी असते का? बघा रविवारची जास्त गर्दी असते आणि जास्त मासेवाले असतात की तुम्ही एवढेच? अजून 2 असतात. आणि बघा इकडे करली पण ठेवली आहे मावशीने. कशी करली देते? बघा ही पूर्ण करली 200 रुपयाची. आणि बघा इकडे हा दादा पण उभा आहे, त्यांच्याकडे पण मासे आहेत. आणि हा कुठला राणी आहे? हा बघा हा लाल मासा आहे. कसा लाल मासा? हे बघा 200 रुपयाला 4 मासे. असा राणी माशासारखा वाटेल. मला वाटलं पहिला राजा मासा आहे की काय, पण नाही लाल मासा आहे. ही आहे डोमी. हे कसा वाट आहे? 200ला 4. हे बघा 200 रुपयाला 4. आणि समुद्री खेकडे पण आहेत. हे कसे? 200 रुपयाला. किती आहेत ते? 5 आहेत. 200 रुपयाला 5 खेकडे येतील बघा समुद्री. हा बघा टोळ मासा. हे बघा ही चोच बघा टोळ माशाची. तोंड बघा कसं असं. आणि हा कसा वाटा लावला तो? 100ला 3. हे बघा 100 रुपयाला 3 आहेत. हा बघा हा सौंदाळा. अरे वा छान. कसे सौंदाळे? 100.
हे बघा 100 रुपयाला 5 सौंदळे मस्तपैकी. आणि हे बघा इकडे छोटे करकरे मासे पण आहेत. ह्या कसा वाटा आहे? 100 रुपये. हे बघा 100 रुपयाला 4. सगळे मासे आहेत. आणि हा काट बांगडा आहे ना? काट बांगडा. हा कसा वाटा आहे? 200ला 3. हे बघा 200ला 3. मोठी साईज आहे पण काट बांगडा आहे. आपला रेग्युलर बांगडा बघा इथे छोटा आतेली बांगडा आहे. आणि हे काय आहे? खापी. हा बघा खापी आहे ना? बघा खापी. 200. हे बघा 200 रुपयाला हे 5 खापी आहेत आणि छोटे ते 100 रुपयाला 4 आहे हां. खापी. बाकी इकडे जवळा पण आहे. कसं जवळा? 50. 50 रुपये वाटा जवळचा बघा एवढा. आणि बघा इकडे अजून मोठे मोठे मासे आहेत ह्याच मार्केटमध्ये. बघा इकडे पण बांगडे आहेत आणि तारली आहे ना? तारली. हे बघा हा तारली. कसा वाटा? हा 200 रुपयाला. हा बघा 200 रुपयाचा वाटा आहे. 6 तारले आहेत त्याच्यामध्ये. आणि हे रावस आहे. हा बघा रावस. 200 रुपयाला. हा बघा छोटेवाले रावस आहेत. शेंडी रावस किती? मोठे 200 रुपये. 200 रुपयाला. हे बघा हे रावसची साईज बघा 200 रुपयाला हे 2 ना? 2. आणि पापलेट? 700 रुपये जोडी. ही बघा 600 रुपये जोडी आहे पापलेटची. आणि मोदका आहे तिकडे. बांगडे आहेत 200 रुपयाला. हे बघा बांगडे 200 रुपयाला 3. आणि हा राणी मासा. हा पण जवला 50 हा रुपये. कसा आहे? हा 200 रुपये. हा बघा 200 रुपयाला 3 आहेत राणी मासे. बघा ह्या दादांकडे. आणि दादांकडे बारकी मोदकं पण आहे. ती 50 रुपयाचा वाटा आहे मोदका. 50 रुपये. आणि बांधलेली पण आहे ती पण 50 रुपयाचा वाटा आहे. हे समुद्रातले प्रॉन्स आहेत. हा कसा 100 रुपये ना? 100 रुपये. हा बघा 100 रुपये वाटा. आणि जवळचा वाटा आहे तो 50 रुपये. 50 रुपये. आणि बघा इकडे आहेत मोठे मोठे मासे. हा बघा हा बैती मासा. गोड्या पाण्यातले मासे पण आहेत त्यांच्याकडे. आणि करली कशी दिली? 200 रुपये. 200 रुपयाला. बघा मोठी करली साईज बघा 200 रुपयाची. आणि हा बैती तो 180 रुपये किलो. किती? 180 रुपये किलो. हा बघा हा तुम्हाला किलोवर मिळेल. गोड्या पाण्यातले मासे जास्त करून तुम्हाला किलोवरच मिळतील. 180 रुपये किलो ना? आणि हा रोहू? रोज 200 रुपये किलो. हा बघा रोहू आहे 200 रुपये किलो. आणि हा इकडे रूपचंद पण आहे. हा रूपचंद कसा? 180. 180. हा बघा रूपचंद आहे तो 180 रुपयाला. हा बघा इथे गोड्या पाण्याचे पण मासे आहेत दादांकडे. आणि हे बघा ह्या ताई पण आहे त्या मार्केटमध्ये. ह्यांच्याकडे पण मोठे मोठे मासे दिसतात. आपण बघूया तिकडे पण जाऊन. आणि मुशी बघा केवढी मोठी आहे. शार्क मासा एवढा मोठा साईज आहे बघा. कसे देते मुशी? 400 500. हे बघा हे 400 रुपये नगावरती येतं. हे ह्या मुश्या नगावरती. हे गोड्या पाण्यातले मासे आहेत ना हे तुम्हाला किलोवर मिळतील. बाकी आपले समुद्रातले मासे सगळे नगावरच मिळतील. मोठी कोलंबी 600-700 रुपये किलो. 600-700 रुपये किलो आहे मोठी कोळंबी. बघा इथे किलोवर पण आहे कोळंबी. 600-700 रुपये किलो चालली आहे. सफेद कोलंबी पण 600 रुपये किलो. आणि हे बघा मुशी तुम्ही आता ऐकली केवढी मोठी आहे ती बघा ना. आता ही कितीला देणार ताई? ती 400 ला. ही बघा ही 400 रुपयाला मुशी एवढी मोठी. आणि मस्त मटणासारखी लागते मुशी. तुम्ही बघितलेत आपल्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये. आणि ह्यांच्याकडे पण हे रावस आहे. हे रावस कसे? 200ला 2. हे बघा 200 रुपयाला 2 मोठेवाले आणि रावस. 200ला 3. आणि आता तिसऱ्या दिल्या वाटतं 100 रुपये. हा 100 रुपये द्या. 100 रुपये. खोलून द्यायला लागतात ना. ओके खोलून द्यायला लागते तिसऱ्या. बघा 100 रुपयाला हा वाटा ना? हा. बर्फावर टाकला का त्या खोलतात ना. हां. हे बघा 100 रुपये वाटा आहे तिसऱ्यांचा. आणि इथे आपला लेपा मासा. हा कसा लेपा? 200च्या 3. हे बघा 200च्या 3 आहेत. एखादी लावून देईल ताई. हे बघा ताई इकडे एखादी लावून देईल. 200 रुपयाला 3 आहेत. बाकी बांगडे तर हेच आहे 200 रुपयाची 3. सीझनला अजून स्वस्ते असते. हा सीझनला सध्या खूपच महाग आहे. सीझनच नाही आहे म्हणजे आता मास महागच आहे. खूपच चालले महाग. 700 रुपये 750 रुपये सुरमई आहे. काय बोलताय? ही मोठी 700 रुपये आहे. आता ही सुरमई कापली आहे ना? हो हे बघा ह्या मावशीकडे ही सुरमई कापली मोठीवाली. आता ही कशी किलोवर देते? किलो कशी किलो? 1000 रुपये. हे बघा ही मोठीवाली किलोवर आहे 1000 रुपयाने. बघा केवढा मोठा पीस असेल बघायचं. आणि इकडे बघा सुरमईचे पीस बघा 1000 रुपये किलो. बघा हे हे बघ सुरमई. हे बघा सुरमईचा पीस बघा. हॉटेलला जातो. हॉटेलला जाते. हॉटेलला सप्लाय होते जास्त करून. आणि हे 1000 रुपये किलो ना? 1000 रुपये किलो. बघा हे 1000 रुपये किलो असे पीस कापलेले. एवढे मोठे पीस आहेत बघा. हॉटेलमध्ये आपण बघतो ना मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जसं आपल्या गरुड हॉटेलमध्ये आपण बघितलं होतं एवढा मोठा सुरमईचा पीस कुठून येतो तर हा इथूनच येतो. एवढा मोठा बघा.
कुठे फिश फ्रायची हा, इथे fish fry ची लोणामध्ये गाडी लागते ना पाटील किचन बघा हेच पीस जाणार आहे. बघा तिकडे हे सुरमईचे पीस त्यांच्यासाठीच कापलेले आहेत है ना सुरमई त्यांच्यासाठीच कापलेली आहे हा. म्हणजे आता यांना सांगायचं की ते पाटील किचन म्हणून आहे ना तिकडे तुम्ही हे सुरमईचे पीस खायला जा स्पेशली हा. बघा एवढे मोठे एकदम फ्रेश पण एकदम फ्रेश आहे बघा. डेलीची त्यांना असते. हे बघा केवढा मोठा पीस आहे बघा ना बघून तुम्हाला कळेल माझा हात त्याच्या अर्धाच बसतोय मला लांबून दिसतोय का बघा एवढा मोठा पीस आहे सुरमईचा आणि असं तुम्हाला पाहिजे असेल तर 1000 रुपये किलो तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मिळेल माझ्या एवढ्या गावातलं हे मार्केट आहे समोर कापून देतो. आणि समोरच कापून देणार तुम्हाला समोर कापून आता हे हॉटेलसाठी त्यांनी मस्त प्लास्टिकमध्ये पॅकिंग करून ठेवलेले आहे. आणि इकडे बघा इथे मावशी सांगत होती इथे पापलेट कसे आहेत मावशी हे 700 रुपये जोडे हे 600 रुपये हे बघा ही 700 रुपये जोडी आहे आणि पापलेटची साईज बघा 700 रुपये जोडीवाले आहे बघा हे 700 रुपये जोडी मिळेल तुम्हाला आणि हा आहे खापरी पापलेट आपला बघा खापरी पापलेट हा कसा किलो कलेट कसा हा 2,500 रुपये दोन हे बघा हे 2500चे दोन आहेत साईज विथमध्ये पण नाही बसत आहे माझ्या त्यापेक्षा मोठा आहे साईज मोठा आहे हां 2500 रुपये दोन सांगितलं मावशी थोडंफार कमी करून देईल जास्त नाही करणार कमी करून देईल मावशी टेन्शन नका घेऊ पण इकडे या घ्यायला मस्तपैकी मासे बघा केवढा मोठा हा कलेट आहे कधी पण आहे बरं कधी पण भेटते मग. कधी पण आणि रोज चालू असतं ना रोजच्या रोज. हॉटेलला असते ना, रोज चालू. रोज चालू असतं आणि वाराला जरा जास्त गर्दी असते वाराला जास्त. वाराला आता जास्त ही गर्दी जत्रा बित्रा आहे म्हणून आज कमी गिराक हा इथे जत्रा आहे ना आज जत्रा आहे बघितली मी म्हणून तुम्हाला गिराक नाही हा आता येताना मी पाहिली जत्रा आहे इकडे त्यामुळे जरा लोकांची गर्दी कमी आहे बाकी आज वार आहे शुक्रवार ते आज गर्दी असणार आणि भरपूर मच्छी ताजी मिळेल शिली नाही आणि कुठनं येते मच्छी मी ट्रॅफिक मार्केट भाईंदरवरनं दोन्ही बाजूने दोन्ही बाजून येते का म्हणजे क्रॉफर्ड मार्केट आपलं CSMTचं मार्केट आहे ना मेन CSTचं तिथून येते आणि मग भाईंदरवरनं पण येते दोन्हीकडनं येते आणि इकडे बघा ही पिवळीवाली वाम जी खायला एक नंबर असते ती कशी कापून ठेवली बघा छोटी आहे नाही तर मोठी असते मोठी असते का ही कशी आता वाट्यावर की किलोवर 200 रुपये तुकडा 200 केवढा तुकडा मोठी असतो असली तर 300ची एवढा तुकडा हा बघा हा एवढा तुकडा असतो 200 रुपयाला ना 200 रुपयाला आणि केवढा मोठा रावस कापून ठेवलाय बघा ना रावस कसं देते किलो 1000 रुपये. हा बघा रावस पण 1000 रुपये किलो मुंडी नाही घेतणार हा मुंडी नसते त्यामुळे म्हणजे एकदम साफ केलेला तुम्हाला रावस मिळेल 1200 आणि 1000 ते 1000 रुपये नुसते slice चे 1000 रुपये. नुसते स्लाइसचे 1000 रुपये असं डोकं वगैरे नाही त्याचं, हा. शेपट वगैरे. आणि हे काय कापून ठेवलंय हा. हा बघा हे तांबूशी ना तांबूचा गोल आहे. हा तांबूशीच कापलेला आहे बघा हा तांबूशी कापलेला आहे हे गोलीच आहे आणि हा बघा ही घोळ पण कापलेली आहे हा तांबूशी कसा आहे किलो 800 रुपये हा बघा 800 रुपये किलो आहे बघा ही एवढी तुकडी त्यांनी दाखवली ही 500 रुपयाची बघा ही किती एवढी तरी आहे. पण अर्धा किलो जास्त 500 आहे. रुपयाची पाऊण किलो होईल बघा ही तांबूशी कटिंग करते मावशी हे बघ अर्धा किलो कितीतरी जास्त आहे पाऊण किलो आहे बघा, तो तुकडा जेवढा आता त्यांनी कट केला ना मावशीने तो ऑलमोस्ट 600-700 ग्रॅम बसला तो 700 ग्राम 700 ग्रॅम बसला तो बघा हा तुकडा आता हे खवलं वगैरे काढून साफ करून देणार ना सगळं साफ करून मिळेल तुम्ही त्या याला माजोडा मच्छी मार्केटमध्ये हा माझेवड्याचं गावातलं मच्छी मार्केट आहे गावातलं मच्छी मार्केट हा आणि हे तोंड कसं विकतंय मावशी हा. 200 ला हे बघा हे बघा हे बघा हे सुरमईचं तो हे आहे तोंड 200 रुपयाला एकदम चांगले आणि हे तांबोशीचं पण तोंड आहे तुम्हाला पाहिजे तर मिळेल तांबूच्याचा 500 ला हे बघा 500 रुपये आणि हे भरपूर लोक घेऊन जातात ना लोकांना गाववाल्यांना तेच हे बघा फ्रेश एकदम फ्रेश हा, इकडचे जे गाववाले असतात ना आगरी कोळी गाववाले त्यांना हे तोंड खूप काटा मुंडी हा काटा मुंडी हे मेन घेतात हे लोक जास्त आहे तर मग तुकडे मी असे मोजून नाही विकत माझी वजन केला तरी जास्त जास्त भरते बघा या मावशीकडे या मस्तपैकी मासे मिळतील तुम्हाला आणि या कुपा कसा दिलाय मावशी तुकडे 100 रुपये 200 रुपये असा का? 400 रुपये 400 रुपये किलो मिळेल म्हणजे 100 रुपये पाव किलोची तुकडी मिळेल तुम्हाला 100 रुपयाची जास्तच असेल पण पाव किलोचा अंदाज पकडा आणि इकडे सुरमई पण आहे मावशीकडे सुरमई कशी आहे का मावशी असे मग 500चे 1000चे हे बघा ही 500 आणि किलोवर नाही देत ना सुरमई किलोवर 800 रुपये 800 रुपये किलो कुठली पण सुरमई घ्या 800 रुपये किलो आणि ही घेतली तर 500 रुपयाला आहे सुरमई ही तुमची 600-700 ग्रॅमची ती सुरमई अर्धा आहे किलोची वर आहे 600-700 ग्रॅमची सुरमई आहे ती तुम्हाला मिळेल 500 रुपयाची आणि बघा ही ऑलमोस्ट 200चे दोन मला वाटतं किलोभरची आहे हो ती किलोची वर आहे हा वर आहे ती किलो 1.25 किलोची तो 1000 रुपयापर्यंत जाईल तुम्हाला म्हणजे 800 रुपये किलो पकडा
आणि प्रॉन्स पण आहे ते बघा, सोलून देते मावशी प्रॉन्स. हे कसे वाटा? 200. हा बघा 200 रुपयाचा वाटा आहे कोळंबीचा. 700 रुपये 500 रुपये किलो देते. किलो देते. आणि मेन बघा इकडे फलई मासा कापून ठेवला. कसा आहे फलई हा किलो? तर किलो 600 रुपये. हा बघा 600 रुपये किलो. हा बघा फलई पण कापून ठेवले. म्हणजे सगळे मासे आहेत इकडे. आणि लोकांची आता गर्दी वाढत चालली बघा मार्केटमध्ये. आता 10 वाजून गेलेत ना, तर लोक यायला सुरुवात झाली. हा रविवार शुक्रवार जास्त असते, पण आता जत्रा आहे म्हणून आज कमी आहे. बाकी मासे सगळे आहेत मार्केटमध्ये, काय टेन्शन नाही. हा बघा छोटा रावस आहे 500 रुपयाला छोटा रावस. मोठा घेतला तर 1000 रुपये किलो आहे. आणि छोटा हा बघा अक्का घ्यायचा 500 रुपये. जसा असेल तसा. हा फलईचा ना? हा बघा फलईचं तोंड आहे बघा, एकदम फ्रेश मासा फलई. प्रॉब्लेम नाही ना. ही बघा ही मावशी सांगते 10 वर्षाची असल्यापासून इथे मच्छी विकते. 10 वर्षाची असल्यापासून. आजीची विकली, आईची विकली. आणि आता कोणाची विकते? सासूची. आता स्वतः विकते. म्हटलं सासूची विकते. बाची आहे का? ओके, म्हणजे घरातलेच आहेत. तिला ट्रेनिंग देते ना, मग मी गेल्यावर तिला माझी रिटर्न व्हायचा टाइम झाला आता. हे बघा ह्या तारा मावशी आहेत. माजिवडा मार्केटमधला फेमस. माजिवडी गावातलं मार्केट आहे. माजिवडा गावातलं मार्केट. तारा मावशी एकदम फेमस. फातिमा चर्चच्या समोर ना. हे बघा ॲड्रेस सांगतायत मावशी. फातिमा चर्चच्या माजिवड्या गावातलं त्याच्या बरोबर समोर हे मच्छी मार्केट आहे. आणि तिकडेच. आणि रोज चालू असतं, कधीच बंद नसतं. आणि संध्याकाळी 5:30 ते 9 वाजेपर्यंत. आणि सकाळी 1-2 वाजेपर्यंत असतं. सकाळी 1-2 वाजेपर्यंत. 7:30ला ना. आणि या मावशीकडे तुम्ही आलात, मावशीकडे म्हणजे या मार्केटमध्ये कुठेही आला तर तुम्हाला पॅकिंगवाली मच्छी नाही भेटणार. मावशी सांगते ताजी देन. 2 रुपये महाग भेटेल, पण चांगली मच्छी मिळेल बघा. एकदम फ्रेश मच्छी आहे सर्व. होम डिलिव्हरी पण देता का? बघा इथून होम डिलिव्हरी पण जाते. तुमचा नंबर? नाव काय सांगायचं? तारा मावशी. हे बघा तुम्ही नंबर ऐकला असेल. आणि तारा मावशी इथे तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल. आजूबाजूला ना एक लोडामध्ये वगैरे मिळते. म्हणजे 1 किलोमीटरच्या आसपास तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल. काय टेन्शन नाही. बघा जेवढी सोय आहे मार्केटमधनं. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे हे माजिवड्याचं फिश मार्केट आपलं एक्सप्लोर करून झालं आहे. माजिवडा गावातलं फिश मार्केट आहे हे. माजिवडा म्हटलं तर तुम्ही फ्लॉवर व्हॅलीकडे जाल पहिले, तिकडे पण एक मार्केट आहे. पण हे माजिवडा प्रॉपर गावातलं फिश मार्केट आहे. फातिमा चर्चच्या समोर. इथे आतमध्ये आलं तर फातिमा चर्चच्या समोर, त्याच्या समोरचं ते फिश मार्केट आहे. एकदम प्रॉपर हे मच्छी मार्केट बांधलेलं आहे. महानगरपालिकेने बांधून दिलेलं मच्छी मार्केट आहे. आणि बघा ही तारा मावशी पाठीमागे. आणि हिच्याकडे पण तुम्हाला चांगली मच्छी मिळेल. आणि बघा समोर ही मावशी बसले, हिच्याकडे पण तुम्हाला फ्रेश मच्छीच मिळेल. आणि इकडे अजून मच्छीवाले असतात. रविवारी आले तर 1-2 असतात ना, अजून 1-2 असतात अजून. आज आपण शुक्रवारी आलोय त्यामुळे नसतं, त्यामुळे जरा कमी आहे. मावशी सांगते की जत्रेमुळे जरा पब्लिक कमी आहे. म्हणजे आज मच्छीवाले थोडे कमी आले आहे ना. कुठल्या देवी जत्रा आहे? हा चांगाई देवीची. म्हणजे माजिवड्या गावातली चांगाई देवी आहे ना, त्याची आज जत्रा आहे. मान देतात का? उद्या कापाकापीचं काम आहे उद्या. तर इथे जत्रा पण आहे. जर तुम्ही आज व्हिडिओ बघताय तर आज संध्याकाळी या जत्रेला किंवा उद्या या. कधीपर्यंत आहे जत्रा ही? उद्यापर्यंत. म्हणजे आज आणि उद्या. आज पालखी आहे संध्याकाळी आणि उद्या पण जत्रा आहे. तुम्ही एन्जॉय करायला, जत्रा एन्जॉय करायला पण इकडे येऊ शकता माजिवड्याला. आपण बरोबर चांगल्या दिवशी आलो. आज नेमकं चांगाई देवीची जत्रा पण आहे इकडे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. बाय बाय मावशी. बाय.